पहिल्या टप्प्याची प्रचाराची रणधुमाळी नागपूरसह सर्वत्र सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे संपूर्ण देशभरमध्ये धुळवडची सुद्धा उत्साह दिसून येतोय. आपल्यासोबत नाना पटोले आहे. नाना भाऊ, खरं तर धुळवड प्रचंड उत्साह संपूर्ण देशात आहे. कशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छा द्याल आणि काय टिप्पणी राहील, काय सल्ले देणार तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना? सर्वप्रथम मी होळीच्या या रंगोत्सवाच्या मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. हा सण आम्हाला खूप सारं काही शिकून जातो. मानवी जीवनाच्या कल्याणामध्ये या सणाचं मोठं योगदान आहे. समाजामध्ये विविध जाती, विविध धर्म, गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, कामगार, शेतकरी अशा विविध रंग असतात आणि या सगळ्या रंगांनी एकत्रित येऊन नेहमी आनंदी जीवन जगावं असा हा सल्ला, हा रंगोत्सव, ही धुळवड. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आपल्याला देऊन जात. आणि पण अलीकडच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर जे राजकारण आलं, हे या महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. याच्यातला बदल व्हावा. त्या निवडणुका पण चालू झाल्या, कोणी पण खालच्या पातळीवर येऊ नये राजकारणामध्ये, असाही सल्ला आमचा आहे. व्यक्तिगत जीवनात कोणाच्या जाऊ नये, हाही सल्ला आमचा आहे. पण आता अलीकडे 10 वर्षात आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग, राज्य तपास यंत्रणेचा दुरुपयोग जो सत्तेच्या आधारावर केला जातो आहे, चांगले चांगले कुटुंब उद्ध्वस्त केले जातात आहे, खोटे आरोप त्यांच्यावर लावले जातात आहे. ही काही महाराष्ट्राची परंपरा राहिली नाही. महाराष्ट्रात असं कधीही झालं नाही. आम्ही पण अनेक वर्ष सत्तेत होतो, पण आम्ही कोणाच्या व्यक्तिगत आणि कोणाला असं नाही, मैत्रीपूर्ण भाव महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमी ठेवला गेलेला आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालायची भूमिका केलेली आहे. अलीकडच्या काळात तो काळ यावा असा सल्ला आमच्या विरोधकांना आमचा आहे. खरं तर राजकीय चिखलफेक जी आपण बोललात ते खरं होळीच्या रंगामध्ये जेव्हा रंगतो, बुरा ना मानो होली आहे असं म्हणत प्रत्येकावर आपण एक टिप्पणी करतो. मी काही लोकांची नावं घेतो, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? राज्यातीलच घेतो, सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस, पूर्ण त्यांच्या भोवताला राजकारण फिरताय, तुम्ही आक्रमकपणे त्यांच्यावर सतत हल्लेबोल करताय, काय टिप्पणी, सल्ला? देवेंद्र आमचे चांगले मित्र आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लोकांना ते अवगत आहे. पण मी त्यांना माझा एकच सल्ला असा आहे की सत्तेमध्ये कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही. मी जेव्हा खासदार होतो आणि देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, मी दिल्लीवरून त्यांना फोन केला आणि म्हटलं मला भेटायला. त्यावेळेस मुंबईला अधिवेशन चाललेलं होतं. तर आपण म्हणले दुपारी सोबत जेवण करू. मी 2 वाजता पोहोचलो. मला एक माजी मुख्यमंत्री, मी त्यांचं नाव घेत नाही, ते विधान भवनाच्या गॅलरीमध्ये समोरच मला दिसले. त्यांचा पी आणि त्यांना पाहिलं, माझ्या डोक्यात आलं की माणूस सत्तेत असेल तर किती लवाजमा होत असतो आणि सत्तेत नसेल तर कशी परिस्थिती होते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि मग माझ्या मित्राशी शेअर केला. म्हटलं ते तर वयानंच मोठे होते, ते वय आता त्यांचा काही फरक पडत नाही, पण तू तर म्हटलं तरुण आहे, तारुण्यातच विधवा माणूस झाला तर फार दिवस वाईट जातात, असा सल्ला मी माझ्या मित्राला त्या काळात दिला होता. पण आमचा मित्र काही दुरुस्त होत नाही. त्याला अजूनही माझा सल्ला असा आहे की सत्तेचा फायदा सगळ्यांना घेऊन चालायचा असतो, असा सल्ला माझ्या मित्राला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते तर काय, आता ते महाराज व्हायला पाहतात, ते महाराजही होऊ शकत नाही. ते अलगच एक मॅजिक आहे. पण आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच त्या एकनाथ शिंदेंचा, कारण आम्ही त्यांना सल्ला दिला होता. मी काही दिवस बीजेपीमध्ये होतो. बीजेपी किती खतरनाक पार्टी आहे मी एकनाथ शिंदेंना पहिले सांगितलं. तर एकनाथ शिंदे मला म्हणले की मी पण खतरनाक आहे. पण आता बिचाऱ्याला एवढे खासदार त्यांच्याबरोबर गेले, त्यांना जागा पण मिळू शकत नाही. तर आमच्या एकनाथरावांची किती हालत खराब झाली ते आता आपण पाहतो आहे. त्यामुळे माझा सल्ला त्यावेळेस ऐकला असता तर एकनाथराव मजेत राहिले असते. अगदी काही दिवसांपर्यंत तुमच्यासोबत होते, पण काही महिन्यांपूर्वी सोडून गेले, असे अजितदादा.
दादाचं तर कमालच आहे. आता आपण पाहतोय आता काय चाललंय. त्यांचे भाऊ पण वेगळे बोलतात, त्यांचे सख्खे भाऊ. त्यामुळे दादाबद्दल जास्त टिप्पणी नाही केली तर बरं. उद्धवजींसोबत तुम्ही सातत्याने एकत्र फिरत आहे, प्रचार करत आहे, कठीण समय सुरू आहे, त्यांच्याकरताही आणि तुमच्याकरताही संघर्ष सुरू आहे. उद्धवजींकरता काय? ते उद्धवच आहेत. त्यांच्यामुळे आता त्यांना मी काय फार काही बोलावं असं वाटत नाही. ते वयाने मोठे पण आहेत. सोबत चालू असं मी त्यांना एवढाच सल्ला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत अखेरपर्यंत आपली आघाडी झालेली नाही. काय सल्ला द्याल, काय सांगाल होळीपूर्वी? एवढंच आहे की काय असेल राग लोभ, काय असेल आपल्या आपसातले मतभेद असतील ते सगळे विसरून प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सोबत यावं, एवढंच आमचं मत आहे. तर नाना पटोले आपल्यासोबत होते. खरं तर धुळवडचा उत्साह संपूर्ण देशात आहे आणि काही मार्मिक अशा टिप्पण्या आणि सूचना त्यांनी आपले सहकारी आणि विरोधकांना सुद्धा केल्या. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.